रोहित पवार सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। अजितदादा पवार यांच्या संदर्भात आणि दुसऱ्या बाजूला प्रेमाची लाट शरद पवार साहेबांच्या बाबतीत तयार होतीये। तुम्ही पुतणे आहात, काय याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एका बाजूला अजितदादा, एका बाजूला शरद आम्हाला पवार। लहानपणीपासून प्रेमाबद्दल शिकवलेलं आहे, आदराबद्दल शिकवलेलं आहे, दिलेला शब्द पाळण्याचं शिकवलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टीकडे बघणं फार महत्वाचं आहे। त्यामुळे प्रेमाकडे आम्ही सर्वजण बघतो, लोकांकडे आम्ही बघतो। आणि आज सत्तेत जर गोंधळ बघितला तर जे पायऱ्यांवर उभं राहून 50 खोके हे आमच्या बाजूली शिंदे गटाला बोलत होते, तेच शिंदे गटामध्ये आता मंत्री झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळत आहेत। त्यामुळे हे काय चाललंय असा प्रश्न सामान्य लोकांना नक्कीच पडलेला आहे। सामान्य लोकांना असंही वाटतंय की आमचं मत वाया गेलं, आम्ही कुठेतरी आमचं इलेक्शनचं कार्ड कुठेतरी विकावं, नाहीतर कधी इलेक्शन नाहीतर मतदानाला जाऊ नये। काही प्रमाणात तुम्ही मला विचारलं ते नवीन आमदार म्हणून माझ्या मनामध्ये सुद्धा अशीच भावना आहे। आम्ही राजकारण कुठलं मनामध्ये ठेवून आलेलो आहे तर चव्हाण साहेबांनी पवार साहेबांनी जे राजकारण केलं ते मनामध्ये ठेवून आलो होतो। पण गेल्या वर्षभरात ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत कुठेतरी आमच्या मनामध्ये सुद्धा एक कुठेतरी शंका निर्माण होते, अरे राजकारणात येऊन योग्य केलं का नाही केलं। पण शेवटी आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची आणि थोर व्यक्तींच्या विचाराची भूमी आहे। महाराष्ट्र हे देशाला लढवायला शिकवतं आणि ह्या गोष्टी मनामध्ये ठेवून हारून चालणार नाही। लढावं तर लागेलच, चांगला विचार आणण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून लढावं लागेल। हा संदेश पवार साहेब स्वतः या वयामध्ये सुद्धा फिरून कार्यकर्त्यांना आणि जनतेला देत आहेत असं माझं मत आहे। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये बारामती असल्याचं चित्र पाहायला कालची जी बैठक होती ती बैठक जेव्हा आम्ही काही आमदारांशी बोललो तेव्हा आमदाराकडनं असं कळण्यात आलं होतं की 6 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे जे अध्यक्ष आहेत ते बदलण्याच्या बाबतीत काही मोठे नेते बोलले होते। तर पवार साहेबांच्या सवयीप्रमाणे लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची चर्चा घेऊनच निर्णय आपण घेऊया आणि त्या बाबतीतली 6 तारखेच्या आधी एक बैठक होती, म्हणजे काल होती असं आमदारांना सांगण्यात आलं होतं। आणि त्या दृष्टिकोनातून आमदार तिथे गेले असता काही बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या आता टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळतात। त्यामुळे आमदारांना बैठक कशाची होती हे खरं तर माहीत नव्हतं असं आज जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई, पवार साहेब स्वतः आणि अनेक आमदार पवार साहेब आणि या सगळ्यांचे संपर्क साधून हे सांगत आहेत। त्यामुळे आमदारांवर पण खापर पडून आज चालणार नाही। 5 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना वाट बघावी लागेल। येत्या 5 तारखेला काय होतंय हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। आणि एक समजून घ्या की साताऱ्यामध्येच जी सभा पवार साहेबांची झाली होती त्या सभेमुळे आणि स्वतः या वयामध्ये पवार साहेब सोलापूर पासून अख्ख्या महाराष्ट्रात फिरले होते, त्यामुळे माझ्या सकट अनेक आमदार निवडून आलेले आहेत काँग्रेसमधले सुद्धा। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही माहिती आहे की निवडून यायचं असेल तर कोणाची साथ म्हणजे लोकांची साथ म्हणजे पवार साहेबांची साथ असणं महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी आमदार विसरणार नाही असाही विश्वास माझ्यासारख्याला वाटतो। अजितदादांनी आमदारांची फसवणूक केली का असं वाटतंय का तुम्हाला की फसवणूक केली खोटं? काय त्या बैठकीत घडलं मला तर सांगता येणार नाही। फक्त एकच आहे की बैठक सांगण्यात वेगळी आली होती, झाली वेगळी, झालं वेगळंच। त्यामुळे या 5 तारखेला जी बैठक आहे ती पार्टीच्या हिताची भविष्याची आहे। तिथं काय चर्चा होती हे आपल्या सर्वांना बारामती विधानसभा मतदारसंघाचा एक विषय आता कालपासून एक समोर येतोय। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा आता विद्यमान आमदार आहेत, तर तुमचे वडील येणाऱ्या काळात बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या पार्टीकडनं म्हणजे राष्ट्रवादीकडनं अजित पवारांची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा येते। माझे आजोबा, माझे वडील, माझी आई कुणीही राजकारणात नाही। तुम्ही कुठून ऐकलं ते मला सांगता येणार नाही। मला एवढंच माहित होतं की भाजपची लोक आणि शिंदे गटाची लोक राजकीय पतंग फार उडवतात, पण पत्रकार उडवायला लागलेत हे मला माहित नव्हतं, आजच काय। त्यामुळे उगाचच अशा पतंगी कुणी उडवू नये अशी विनंती इथे करतो। आणि कुठल्या विधानसभेच्या तिकिटावर कोण निवडून येईल आणि कोण उभं केलं जाईल हे आपल्या येत्या काळामध्ये बघायला विजय शिवतारे काल रात्री अजितदादांना दिल्लीवर भेटले, त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत। विजय शिवतारे स्वतः इच्छुक आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, ते अजितदादांची मदत मागायला गेलेले आहेत।
सुप्रियताईंच्या विरोधात. शिवतरे साहेब आता आमदार आहेत का? नाही, आमदार नाही, लोकसभेला उभा आहे. मग जी व्यक्ती आधीच लोकांच्या मुळे आणि लोकांच्या मतामुळे पडलेली आहे, त्यांनी उगाच वेगळा विचार करून वेगळी चर्चा घडू नये, पण ते अशी करणार नाहीत असंही मला वाटतं. दादा, कालच्या झालेल्या घटनेनंतर अजितदादांशी काय संपर्क झाला का किंवा करायचा प्रयत्न केला का? तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून एवढंच कळत आहे की तिथं गडबड खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. जशी गडबड त्यांच्या गटात आहे तशीच गडबड शिंदे गटात पण आता चालू आहे असं आम्हाला कळतंय. या सगळ्या गडबडीमध्ये कोणाला कशाला डिस्टर्ब करायचा हाही विषय, पण एक सांगतो, आदरणीय अजितदादांनी मला राजकीय क्षेत्रामध्ये नाही तर व्यक्तिगत इतरही विषयामध्ये खूप मदत केलेली आहे. त्या गोष्टी मी कधीही विसरणार नाही. पण व्यक्तिगत विषय हा व्यक्तिगत असतो, कुटुंबाचा असतो. तो आदर कायमस्वरूपी माझा त्यांच्याबद्दल राहणारे ते मोठे नेते आहेत. पण प्रश्न जेव्हा पक्षाचा विचाराचा येतो तेव्हा कुठला तरी विचार आपल्याला धरून जावा लागतो आणि तो पवार साहेबांचा लोकांचा विचार हा आम्ही सर्वांनी धरून चाललेला आहे. अजून एक गोष्ट सांगतो, दादांच्या बाबतीत कुटुंबीय असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही, तो विषय बाजूला ठेवला. पण बाकीचे जे नेते आहेत त्यांना पवार साहेबांनी कुठं काय कमी केलं? सगळ्यांना सगळी पदं दिली. कुणी केंद्रात मंत्री होतं, कुणी राज्यात मंत्री होतं, काय 5-5 वर्ष नव्हतं, 15-15 वर्ष होतं. मग अशी काय अडचण झाली? असा काय अन्याय झाला? सामान्य लोक सुद्धा पवार साहेबांना कधीही कुठेही भेटू शकतात. ते तर काय घरी पण यायचे, कधीही यायचे. अशा परिस्थितीमध्ये असा कुठला अन्याय झाला की त्यांना कुठंतरी पवार साहेबांना लोकांना सोडून जावं लागलं? ह्या सगळ्या गोष्टी जे काही इतर नेते गेलेले आहेत ते सगळे सामान्य लोक बघून आहेत, लक्ष ठेवून आहेत. लोकांना माहिती त्याचं मुख्य कारण काय. आणि अशा परिस्थितीमध्ये जेलपेक्षा बीजेपी बरं. आता पवार साहेब स्वतः याबाबत बोललेले आहेत. सामान्य लोक याबाबतीत चर्चा करायला लागलेत. कुठंतरी 2-3 दिवसापूर्वी जे प्रधानमंत्री साहेबांचं वक्तव्य होतं ते ऐकल्यानंतर का ते झाल्यानंतर याला एवढी गती महाराष्ट्रामध्ये कशी मिळाली? त्यामुळे आम्ही नाही पण सामान्य लोक, मीडिया, सगळीच लोक ईडी आणि ह्या विषयाचं आणि कालच्या बंडाचं कुठेतरी एक रिलेशन लावण्याचा प्रयत्न करत आहे. मला कॅनव्हास रिकामा झालाय असं वाटतं का? बरेच मी माझा विचार आधी केला नाही, आजही केला नाही. जिल्हा परिषद सदस्य असताना मी फक्त सदस्यच होतो. महाविकास आघाडीची सत्ता असताना मी फक्त आमदारच होतो आणि आता सुद्धा पक्षामध्ये कुठलीही जबाबदारी मला नाही. त्यामुळे रोहित पवार हा पदासाठी नाही, लोकांसाठी आणि काहीतरी शिकण्यासाठी राजकारणात आलेला आहे, स्व इच्छेने आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पदासाठी मी कुठेही आणि कॅनव्हासच्या बाबतीत विचार करत नाही. पवार साहेबांच्या कर्तृत्वाचा जर कॅनव्हास आपण बघितला, सगळीकडे फक्त सामान्य लोकांच्या विचारांनी तो रंगलेला आहे. आणि जसे सामान्य लोकांचे विचार त्या कॅनव्हासवर आहेत त्यातला एक विचार माझा सुद्धा आहे आणि माझी साथ ही पवार साहेबांबरोबर नक्कीच आहे. दादा, 5 तारखेच्या बैठकीत किंवा आम्ही केला, 5 तारखेच्या बैठकीला अजितदादा यासाठी प्रयत्न पक्षाकडून, तुमच्याकडून किंवा आणि कुणाकडून होणार आहे का? काका पुतण्या म्हणून मी त्यांचा पुतण्या आहे. मी तो प्रयत्न करेलच जेव्हा केव्हा संधी मिळेलच. पण शेवटी पार्टीचा निर्णय, पार्टीची चर्चा हे प्रमुख घेत असतात आणि पवार साहेब तर कुटुंबाचे पण प्रमुख आहेत आणि पार्टीचे पण प्रमुख आहेत. साहेब बोलले तर बोलतील, नाही सुप्रियाताई बोलतील. पण आम्हाला जर संधी मिळाली कुठं भेटण्याची, बोलण्याची तर नक्कीच. आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आता मी दादांना विनंतीच करेल की कुठेतरी आपण घेतलेला निर्णय या बाबतीत विचार व्हावा. पण शेवटी तो निर्णय त्यांचा आणि इतर नेत्यांचा आहे असं वाटतं. एकूण किती आमदार तुमच्या बरोबर आहेत नेमकं महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्या. पवार साहेबांबरोबर किती, अजितदादांबरोबर तो आकडा आपल्या सर्वांना 5 तारखेला नक्कीच कळेल. रोहित पवारांची ही पत्रकार परिषद आणि सर्वसामान्यांसाठी मी राजकारणात आल्याचं रोहित पवार म्हणतायत. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्या नेमकं काय होऊ शकेल याबद्दल आत्ताच भाष्य करणं हे शक्य होणार नाही असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांच्यासाठी मंत्रालयात आता विशेष कॅबिन बनवलं जात असल्याचं समोर येत आहे. मंत्रालयातल्या त्यांच्या कार्यालयासाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. अजित पवारांना 6व्या किंवा 7व्या मजल्यावर केबिन मिळण्याची शक्यता आहे. 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांच्या कॅबिनची नुकतीच पाहणी करण्यात आलेली आहे. मात्र हे कॅबिन उपमुख्यमंत्र्यांच्या तुलनेत लहान असल्यानं 7व्या मजल्यावरील आदित्य ठाकरेंसाठी बनवण्यात आलेलं विशेष कॅबिन, या कॅबिनची दादांच्या कार्यालयासाठी आता पाहणी करण्यात आल्याचं समजतंय. आणि यानंतर आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत अजित पवार कायदेशीर बाबी स्पष्ट करणार असल्याचं समजतंय. राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी बैठक बोलावली होती आणि यावेळेला मनसेच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र कार्यकर्त्यांच्या या मतावर राज ठाकरेंनी मौन बाळगलंय. महाराष्ट्रातला राजकीय भूकंप ही शरद पवारांची खेळी असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. पवार साहेब काहीही म्हणो, पण हे नेते पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरीही मला आश्चर्य वाटणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत चर्चा झालेली असून अनिल पाटील अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद असतील. लवकरच अजित पवार गटाचं एक नवं पोस्टर येणार आहे. या पोस्टरवर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ आणि तटकरे यांचा फोटो असून शरद पवारांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे. मात्र सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना या बॅनरवर, या पोस्टरवर स्थान देण्यात आलेलं नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना फोन करण्यात आले. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी आमदारांना फोन केले असून 5 जुलैपर्यंतचं अल्टिमेटम दिल्याची माहिती मिळतेय. सत्तेत गेलेले मंत्री शरद पवारांकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळालेली आहे. पवारांनी वेळ दिल्यास हे सगळे नेते त्यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळणारी खाती समोर आलेली आहेत. अजित पवार यांना महसूल किंवा अर्थ खातं मिळण्याची शक्यता असून धनंजय मुंडेंना मागासवर्गीय खातं मिळण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक खातं तर अदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. 5 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 बैठका होणार आहेत. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावलेली असून अजित पवारांनी सुद्धा त्याच दिवशी बैठक बोलावलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोणासोबत आहेत याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. जयंत पाटलांकडून अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली असून याचिका तपासल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला जाईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून सरकार पाडण्याचं काम सुरू असून भाजपच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. 6 महिने आणि वर्षभराच्या कालावधीतच निवडणुका होत आहेत. त्यावेळेला आपण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असं आवाहन शरद पवारांनी केलंय. 9 जण सोडले तर सर्व आमदार पवार साहेबांसोबत आहेत, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय. आमदारांना 5 जुलैपर्यंतचं अल्टिमेटम दिलं असून त्यानंतर कारवाईबद्दल निर्णय घेतला जाईल, असं जयंत पाटलांनी म्हटलंय. आमचा बळी गेला तरी चालेल, पण आम्ही राष्ट्रवादीला एकत्र ठेवू, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलंय. तिकडे गेलेले आमदार घाबरले असून अनेक आमदार आम्हाला फोन करत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. शरद पवार बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया. सुरुवात करताय, काय वाटतं एकूण लोकांचा प्रतिसाद कसा होता आणि साताऱ्यातलं एकूण वातावरण? असं आहे की मी काही ठिकाणं बघा अशी आहेत की क्रायसिस असला, संघर्ष असला किंवा काही नवीन उभं करायचं असलं तर प्रामुख्यानं 2 शहरांची मी निवड करतो. त्याच्यामध्ये सातारा आहे आणि कोल्हापूर अशी आहेत की क्रायसिस असला, संघर्ष असला किंवा काही नवीन उभं करायचं असलं तर प्रामुख्यानं 2 शहरांची मी निवड करतो. त्याच्यामध्ये सातारा आहे आणि कोल्हापूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला आणि अपेक्षा होती की
हे संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत करावं, पण नुसतंच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यांची संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं ही अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून आहे. काही मित्रांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांनी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठींब्यानं महाराष्ट्रात अनेक वर्ष मोलाची कामगिरी केली. पण तेच लोक या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे त्यांच्यावर गेल्यामुळं नवी पिढीचा कार्यकर्ता नाउमेद होऊ नये, तो पुन्हा जोमाने उभा राहावा या अपेक्षेनं मी आजपासून हा दौरा सुरू केला. जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अगदी सकाळी 8 वाजता गाडी बसल्यापासून पुण्याला इथं येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्यात 70-80% तरुण हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत. हे चित्र मी सगळीकडे पाहतोय. आम्ही लोकांनी कष्ट केले, या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला, तर माझी खात्री आहे की 2 ते 3 महिन्याच्या प्रयत्नानं सवर्ण महाराष्ट्राचं चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याच्या संबंधीची भूमिका बजावता येईल. त्याची सुरुवात इथून झाली. आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्त्वाची मोहीम सुरू करायची असेल तर ज्यांनी गुरुत्व आमच्या जीवनामध्ये अखंडपणाने शेवटपर्यंत पाळलं त्यांना स्मरण करावं, त्यांच्या समाधीस्थळमधून ही सुरुवात करावी आणि म्हणून कराडपासून ही सुरुवात केली यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला नमन करून. आता तिथून सुरुवात केल्याच्या नंतर माझी खात्री आहे महाराष्ट्राचा तरुण ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये मी बघतोय त्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायला उभं राहील आणि या मोहिमेची सुरुवात इथे केली. तुमच्या सोबत आहेत असं सांगितलंय, पण काल ते अजित पवारांसोबत होते. असं अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी पैसे नव्हतं. आता माझी मुलगी 3दा तिथे गेली, याचा अर्थ काही ते चुकीचं काम केलं असं नाही. शेवटी एकत्र काम केलेले मतभिन्नता असते. ती मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही. अजितदादांनी काल सांगितलं की पक्ष माझ्याबरोबर आहे, मी राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे, वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे. तर या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आणि आपण अपत्र करण्यासाठी काय पावलं उचलणार आहात का? ही मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला
म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही. अजितदादांनी काल सांगितलं की पक्ष माझ्याबरोबर आहे, राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे, वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे. तर या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आणि आपण अपक्ष करण्यासाठी काय पावलं उचलणार? असं आहे की आम्ही कोणाच्या अफाचे कारवाई वगैरे या गोष्टी जाणार. याला बंड बनायचं का आशीर्वाद? तेव्हा या सगळ्या रस्त्याला आम्ही कुठे जाणार नाही आहे. तुमच्यासारखे माफ करा शुद्ध बुद्धीचे कोणी व्यक्ती असेल तोच त्यांना आशीर्वाद हा शब्द करेल. ज्याला एवढं समजत नाही की मी जाहीरपणानं महाराष्ट्राच्या दौऱ्यात निघालो आहे पक्षाच्या बांधणीसाठी आणि त्यावेळेला पत्रकारांच्या परिषदेमध्ये आशीर्वाद अशा प्रकारचा शब्द म्हणून एकंदर पत्रकारांचा दर्जा तुम्ही खराब करू नका ही मला तुम्हाला विनंती करतो. कशाचं काय तुला हां हां विधानसभा अध्यक्षांकडे आपली अपात्रतेसाठी पत्र जी गेलेली आहे त्याच्याबाबत नेमकी भूमिका काय? आपण कायदेशीर भूमिका घेणार नाही असं म्हणतोय, पण दुसरीकडे सभागृहातली जी लढाई आहे त्यासाठीचे अर्ज जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांकडे असं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं पहिल्या दिवसापासून ज्यांना नेतृत्व दिलं, पक्षाचं नेतृत्व विधिमंडळामध्ये जे करतात त्यांचं नाव जयंतराव पाटील आहे. जयंतराव पक्षाचे अध्यक्ष जसे आहेत तसे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेतेसुद्धा आहेत. आणि त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असेल किंवा पत्रव्यवहार केला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. तुमच्याकडनं मला समजलं त्यांनी काहीतरी असा निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल. साहेब आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही जाऊ शकतो असं अजित पवारांनी विधान केलं होतं. राष्ट्रवादीसाठी नक्की हिंदुत्व काय आहे? साधी गोष्ट आहे की आम्ही शिवसेनेवर जाऊ शकतो. 2.5 वर्ष आम्ही शिवसेनेसोबत काम केलं. त्यावेळी आम्हाला कधी वाटलं नाही की शिवसेनेकडे जाता उद्या आपली चूक झाली. तुम्हाला लोकांच्या माहितीसाठी एक सांगतो की इमर्जन्सी ज्यावेळेला देशात जाहीर झाली त्यावेळेला देशातल्या अनेक राजकीय पक्षांनी आणि विशेषतः मीडियानी फार मोठा अटॅक इंदिरा गांधींच्यावर केलेला होता. त्या काळामध्ये इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे असं म्हणणारा एकच पक्ष आणि एकच नेता होता. त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचं नाव शिवसेना. त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिवसेना असा एकच पक्ष होता की त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आत्ता काहीतरी आम्ही वेगळं करतो असं नव्हे. यापूर्वीसुद्धा आम्ही त्यांच्यासमोर भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं काहीतरी वेगळं काहीतरी घडतं आहे असं सांगायचं कारण नाही. आणि काय घडतं आहे हे आज कळलं. 2.5 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला आम्ही सरकार स्थापन केलं त्यावेळेला काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यावेळेला काही शिवसेना किंवा याची चिंता कोणाला वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायची आवश्यकता. 5 तारखेला आपली पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीला ज्यांनी हरकत घेतली त्यांना आपण बोलवणार आहे पक्षाचे अध्यक्ष म्हणून. ते आता पक्षाच्या अध्यक्षांना विचारावं लागेल राज्याच्या. त्याच्या कारण हा निर्णय जयंतराव घेतली. काय कमी केलं होतं आपण? रामराजेंना असं काय कमी केलं होतं ते तिथे गेले, आज इथे उपस्थित नाहीत? आज इथं उपस्थित नाही याच्याबद्दल समाधान अनेक कार्यकर्त्यांना मला कळलं नाही. ह्या माझी कमतरता होती. त्यांच्याबद्दलची जी मतं मी आज ऐकतो आहे हे बघितल्याच्या नंतर
कार्यकर्ते मधून अजून नाराज का होते माझ्यावर त्याची कारणं मला समजायला लागली. जयंत पाटलांनी बडतर्फीचं पत्र जे आहे ते काढलेले काल ज्यांनी शपथविधी घेतला त्या प्रत्येकाच्या संदर्भामध्ये आणि त्यांनी पक्षाचं नाव चिन्ह वापरल्यास कायदेशीर कारवाई करणार असंही त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. तो जयंतराव हे पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी नक्की काय केलं मला माहिती नाही, तर मी सकाळी 8 वाजता घर सोडले, माझा काही संपर्क नाही. पण जयंतराव हे शिस्तबद्ध घटना, कायदा, नियम या सगळ्या गोष्टी निर्देश ठेवूनच काम करतात. अजितदादांना सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र राज्य बँकेचा घोटाळा हा भोवला आणि म्हणजे इच्छा नसतानाही त्यांना ही स्टेप घ्यावी लागली असं आपल्याला वाटतंय का? नाही होय, याचा काय संबंध नाही. नाही, अजित पवारांवरती जे प्रेशर टाकलं गेलं भाजपकडनं की तुम्हाला जेलमध्ये टाकू, ईडीची चौकशी लावू, महाराष्ट्र राज्य बँकेचा घोटाळा असेल, सिंचन अशी घोटाळा माहिती असेल. माझ्याकडे नाही आहे, अशी माहिती माझ्याकडे नाही आहे. मी फक्त प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट वाचलं. प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं, ते स्टेटमेंट काही अजित पवारच्या यांच्या कुणाच्याबद्दलचं नव्हतं, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दलचं होतं. आणि प्रधानमंत्री 4 दिवसापूर्वी असं म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे सहकारी हे भ्रष्टाचारात सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं किती देऊ असं वेळेस त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. राज्य सहकारी बँक आणि काय ते पाटबंधारे खात्याचं धोरण, या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. आत्ता तुम्ही म्हणला त्याप्रमाणे याचे काही आरोप आमच्या सहकाऱ्यांच्यावर खुद्द प्रधानमंत्र्यांनी केले होते. पण ज्या अर्थी काल मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्याच्यासाठी आमच्या सगळ्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांना त्यांनी थांबवलं नाही, याचा अर्थ त्यांनी जे आधी आरोप केलेले होते ते वास्तव नव्हते, हे यांच्या निवडीतून त्यांनी मान्य केले. ही जमेची बाजू आहे. राष्ट्रवादीच्या दृष्टीनं याच्यात एकंदर प्रधानमंत्र्यांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आणि आजचं एकंदर चित्र हे पाहिल्याच्या नंतर या सगळ्यांना त्यातनं निर्दोषत्व हे द्यायची भूमिका पक्षाच्या देशाच्या नेतृत्वाने केली, याचा मला आनंद है. अशोक पवार के कैंप की ओर से बड़े विधायकों का नंबर की दावा किया जा रहा है, आपकी ओर से क्या मत है? और उधर भी शो स्ट्रेंथ जैसा पावर स्ट्रेंथ यहाँ दिखाया जा रहा है, वहाँ भी दिखाया जा रहा है। नहीं, यहाँ हमने दिखाई नहीं, हमने बात ही की नहीं. ये एमएलए की स्ट्रेंथ, अभी यहाँ एमएलए है मगर ये उनका डिसीजन है. हमने स्ट्रेंथ दिखाने के लिए यहाँ किसी को बुलाया नहीं. 8-10 दिन के बाद लोग जब सोचेंगे तब मुझे भी पक्की स्थिति क्या है इसका अंदाज़ा आएगा. और दूसरी बात है कि स्ट्रेंथ कभी कम हो जाती है, कभी चुने हुए साथी छोड़ जाते हैं. ये बात शायद आप लोगों को नहीं होगी, और मुझे फास्ट एक्सपीरियंस ऐसे चीज़ों के बारे में 2-3 बार हुआ है. और मुझे खुशी इसकी है कि जब ऐसी स्थिति का सामना करने की स्थिति मुझ पर आ गई, चुनाव होने के बाद लोगों ने मेरी जो नीति थी उसका समर्थन दे दिया. एक ही एग्जाम्पल बताता हूँ. 1988 में मेरी पार्टी की स्ट्रेंथ 69 थी. मैं कुछ काम के लिए विदेश गया 1 महीने के लिए, और वापस आने के बाद 5 छोड़कर बाकी सब लोग पार्टी छोड़कर गए थे. तो जो नेता 59 का नेता था वो 5 का नेता हो गया. इतनी मेरी हालत हुई थी, मगर मुझे कोई चिंता नहीं थी. मैंने पूरा महाराष्ट्र घुमा कर लोगों को मिलकर एक वेगळा कला अलग माहौल पैदा किया. और जब चुनाव हुआ तब जो हमारी स्ट्रेंथ थी वो रही, सब लोग चुनकर आ गए. और जब छोड़कर गए, इनमें से 3 या 4 छोड़कर बाकी सब डिफीट हो गए. और इससे ये मेरा फास्ट एक्सपीरियंस 2-3 बार ऐसा है. इसलिए कितने गए, कौन गए,
इसकी जांच मैं कभी करता नहीं हूँ। जो मेरी आज की जो शुरुआत है, ये शुरुआत आगे का रिजल्ट ठीक आएगा इसके लिए है। और मैंने सातारा डिस्ट्रिक्ट में ये देखा आज कि जो लोग जगह जगह पर खड़े थे स्वागत के लिए, इनमें से 80% से ज़्यादा नौजवान थे। ये नौजवान, मुझे पूरा विश्वास है, महाराष्ट्र के हितों की रक्षा करने के लिए चाहे वो कुर्बानी देंगे, सेक्युलर विचारधारा के लिए चाहे वो कीमत देंगे, और एक नई संगठन खड़ी करने की एक स्थिति है, इसमें अपना योगदान अच्छी तरह से देंगे। आपल्या घटनेमध्ये पक्षाच्या घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे का? फार कॉन्फिडंट सांगितलं जातं आपल्या लिगल सेल कडून सुद्धा राष्ट्रवादीची जी घटना आहे ती तुम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवानं बनवलेली असल्यानं या 9 मंत्र्यांनी ज्यांनी शपथ घेतली आहे ते अपात्र होतील किंवा त्यांच्यावरती निलंबनाची सुद्धा कारवाई करता येईल अशा पद्धतीची तरतूद राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आहे का? असेल तर ती कुठली आणि हे खरंच नाही, अपात्र होतील? कायचे आहे नाही, अफाचं करायचं का नाही याचा विचार मी करणार नाही. याचा विचार जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी करतील, हा त्यांचा अधिकार आहे. मी कुणाच्या विरुद्ध नाराजी, यानी कुछ साथियों ने कुछ किया वो ठीक नहीं है, मगर इसके लिए देश विदेश मन में रख कर मैं कभी राजनीति करता नहीं हूँ. अजितदादांची कायम महत्वाकांक्षा होती साहेब, अजितदादांची महत्वाकांक्षा कायम होती मुख्यमंत्री पदाची. 9 जणांनी ते तुमची वेळ मागणार आहेत भेटायला असं समजतंय. तुम्ही त्यांना भेटायला वेळ द्याल का जर त्यांनी मागितलं? जर तर मागीचा विचार करू. तुमच्याकडे काय मेसेज आला का? ते मुंबईत असं सांगतायत की आम्ही साहेबांना भेटायला जाणार आहोत, वेळ घेणार आहोत. तुमच्याकडे काही अथॉरिटी आहे का? अजितदादांची हवा महत्वाकांक्षा हो, ते होऊन द्या ना. ज्या फडणवीसांनी तुमच्यावर आरोप केले होते बैलगाड्यावर पुरावे आहेत, त्यांनीच आता तुमच्या सहकाऱ्यांसोबत सरकार स्थापन केले, कसं वाटतंय? हे त्यांना विचारायचं ना कसं वाटतंय. काल तुम्ही म्हणलं होतं की अजितदादांची एक महत्वाकांक्षा कायम राहिलेली आहे, मला मुख्यमंत्री पद व्हायचे, आणि ती कुठेतरी होताना दिसली नाही या 5-10 वर्षामध्ये. तर आता त्यांना आपोआप संधी चालून आली, बीजेपीची ऑफर आली, आणि स्वतः फडणवीसांनी निर्णय घेतला की आता या 15 दिवसामध्ये एकनाथ शिंदे मे बी पदमुक्त होतील, डिस्क्वालिफाय होतील, आणि अजितदादा असं म्हणजे हो असं नाही स्वतः नाही, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. डिस्क्वालिफाईड होतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांचा काय अधिकार आहे? तो अधिकार काय ते भाजप पक्षाचा प्रमुख जर म्हणत असेल तर तो सिरियसली घ्यायचं. उद्या मी म्हणलो हे म्हणलो, आमचा काय अधिकार आहे? साहेब, विधानसभा अध्यक्ष आता प्रोटोकॉल तोडून 1 तासाभरापूर्वी अजित पवार आणि फडणवीसांच्या सोबत बैठकीला सागर बंगल्यावरती गेलेले होते. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? यापूर्वी अनेक संकेत होते किंवा प्रोटोकॉल ठरलेले आहेत, विधानसभा अध्यक्षांनी कुठं जावं कुठं जाऊ नये, कुठल्या कारणांसाठी जावं, असं आहे की मला हे योग्य वाटतं? विधिमंडळाचा प्रमुख म्हणजे चेअरमन किंवा प्रेसिडेंट, अध्यक्ष, या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, आणि या इन्स्टिट्यूशनच्या काही पद्धती आहेत, काही मर्यादा आहेत, काही पथ्य आहेत. कुणी म्हणजे अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती असो किंवा विरोधी पक्षाचा नेता असो किंवा कुणी सभासद असो, या प्रत्येकाने या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा राखली पाहिजे. आता इन्स्टिट्यूशनचे प्रमुख म्हणून जे अध्यक्ष असतील त्यांनी ही चौकट सोडून काही वेगळं काम करायची भूमिका घेतली तर महाराष्ट्राच्या इतिहासात असेही अध्यक्ष म्हणून नोंद होईल. यापेक्षा दुसरं काही सांगायची आवश्यकता नाही. सर, डिस्क्वालिफिकेशन का क्या करेंगे कि कल देर रात आपकी तरफ से भी व्हिप जारी किया गया है 9 लोगों के खिलाफ, अब आज अजित पवार द्वारा भी लीगल एक्शन लिया जाएगा, इसको आप कैसे देखते हैं? कि मैंने इससे पहले कहा कि इस बारे में डिसीजन लेने की अथॉरिटी हमारी स्टेट पार्टी चीफ है, वो अपने साथियों के साथ बैठकर इस पर क्या करना तय करेंगे. उनका जो डिसीजन होगा उस डिसीजन को हमारा समर्थन रहेगा. त्यांना तर जरा एक वेगळा प्रश्न आहे. अजित पवार जर परत आले तर त्यांना पक्षामध्ये कोणतं पद देण्यात येईल?
तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही काही असली तर मला खाजगी द्या नंतर. आपले PA होते अतिशय जवळचे होते, पण वळसे पाटील असे निर्णय घेतील म्हणजे 9 जणांमध्ये, हा मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. कारण का आपण हेच राज ठाकरेंनी पण म्हणजे वळसे पाटील आपण इतकं सांभाळलं आणि आज वळसे पाटील सारखा माणूस तिथं जातोय, हा सर्वांना मोठा प्रश्न पडलेला आहे. जे तुमचे सहकारी होते ते काल शपथ घेतली त्या लोकांनी, यांना पक्षाकडून बरंच पदं मिळाली असतील आतापर्यंत, त्यांनी मोठ्या पदावर होते, पण याचं दुःख वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण मला साधारणतः माझा अनुभव आहे अनेक वर्षाचा. अशा गोष्टी घडल्याच्या नंतर अंतिम रिझल्ट आज नसेल, 6 महिने असेल, 1 वर्षाने असेल, निवडणुकीत असेल, तो रिझल्ट या देशातल्या या राज्याचा सर्वसामान्य मतदार देतो. माझा विश्वास मतदार आणि सामान्य माणसावर आहे. साहेब पक्षाच्या घटनेमध्ये राष्ट्रीय स्तर पर आपने सुनील तटकरे जी को जनरल सेक्रेटरी बनाया और प्रफुल्ल पटेल वो भी वहाँ दिखे, वो उनके खिलाफ क्या आप कार्रवाई करेंगे? कि वो तो नहीं सीधे कि वे ऑफेंसिव अथॉरिटी मैं हूँ, ऑफेंसिव अथॉरिटी होने के बाद उनको क्या काम देना है इसकी जिम्मेदारी मैंने तय की है. वो लाइन छोड़कर कुछ काम उन्होंने गलत किया, अलग किया, तो इस पद पर उनका रहने का अधिकार होता है. पक्षाच्या घटनेमध्ये पटेल इन्होंने आज तक से बात करते हुए आज सुबह कहा है कि एमएलए एनसीपी की कोशिश कर रहे थे आप लोग को मनाने के लिए कि बीजेपी के साथ जाना चाहिए, पर आप माने नहीं. वे मुझसे किसी बात नहीं की, प्रफुल्ल पटेल छोड़कर. साहेब पक्षाच्या घटनेमध्ये आपण एवढ्यात काही बदल केले होते का सर? पक्षाच्या घटनेमध्ये आपण 2022 साली काही बदल केले आहेत का? माझ्या लक्षात नाही, ती बघितलं कॉफी मला हातात घेऊया. काय काही अलीकडच्या काळात झालेत का बदल? मला काही दिसत नाही, कारण अलीकडं म्हणजे जनरल बॉडीची मिटिंग होऊन 6 महिने झाले. त्या मिटिंगमध्ये तर काही नव्हतं, त्याच्या आधी काही केलं असेल माझ्या लक्षात नाही. साहेब, शेवटचा प्रश्न, पक्षाची बांधणी हा शिवधनुष्य आपल्याला वाटतो का पुनर्बांधणी आपल्याला करावी लागेल? शिवधनुष्य वगैरे काही नाही, लोकांच्या दाणे लोक तयार आहेत तुम्हाला शक्ती द्यायला प्रोत्साहन करा. फक्त तुम्ही त्यासंबंधी कंटाळा करू नका, जास्तीत जास्त लोकांना भेटा, चित्त बदलेल. शेवटचा हसन मुश्रीफ सारखे नेते काल परवापर्यंत त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. ते उठतात, जातात, मंत्रिपदाची शपथ घेतात. मग ईडीचा जो पास आहे तो जाणीवपूर्वक केला हे सिद्ध होते याच्यामध्ये. साहेब याला जोडून प्रश्न आहे, ज्या 9 जणांनी शपथ घेतली त्याच्यापैकी 8 जणांवरची ईडीनं खटले दाखल केलेले किंवा त्यांच्या संदर्भाने तपास सुरू आहे. एक कॉमन या सगळ्यांमध्ये स्टेटमेंट जे दिसतंय ते ईडीला घाबरून हे सगळे पलीकडे गेले असे सर्वसामान्य नागरिकांच्या रिॲक्शन्स येत आहेत की ज्या 9 जणांनी शपथ घेतली या सगळ्यांनी ईडीच्या भीतीमुळे ही शपथ घेतली. तुम्हाला याच्यामध्ये तथ्य वाटतं का? त्यांच्याकडून काही तशा इन्साइट्स तुम्हाला होत्या का? किंवा नाही, तुम्ही जे विचारलं त्याच्यात तो विरोधी मला वाटतं. तुम्ही जे म्हणता ते मला पटत नाही. तुम्ही म्हणता याला ईडी करणार असेल. प्रधानमंत्र्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की आमच्या पक्षामध्ये असे लोक आहेत, त्याच्यावर कारवाई की ते असं म्हणले की त्यांची जागा काय हे आम्ही दाखवणार इथपर्यंत ते बोलले. पण ज्या अर्थी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली त्या अर्थी प्रधानमंत्र्यांनी नीट माहिती न घेता हे स्टेटमेंट त्यांनी केलं होतं असं मी निष्कर्ष करतो. या 6 जणांच्या उगीच त्यांनी अन्याय केला होता असं मला म्हणावं लागेल. जनतेचा तर राजकारणावर विश्वास उठत चाललाय साहेब. जनतेचा राजकारणावर विश्वास उठत चाललेला आहे. हे सगळं प्रक्रिया बघून नको वाटायला लागले राजकारण सामान्य जनतेला. मी शरद पवार यांना फोन करणार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणार, पण बाकीच्या गोष्टीवर आम्ही बोलणार नाही, आम्ही मागे फिरणार नाही, अशी त्यांची भूमिका काही वेळा करू शकतो. असं त्यांना त्यांचा भूमिका घ्यायचा अधिकार आहे. त्याच्यावर त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि बाकीचे आम्ही सगळे लोक किंवा अनेक आमचे खासदार आमदार हे सगळे हे अतिशय कष्टाने निवडून येतात, लोकांच्यात काम करतात, मेहनत करतात. प्रफुल्ल एक भाग्यवान आहेत आमचे सहकारी की फॉर्म भरल्यावर ते संसदेचे सभासद होतात. या लोकांना मत द्यायची सुद्धा वेळ येत नाही, आम्ही बिंदूवर त्यांना देतो. कसल्याही प्रकारच्या निवडणुकीचा जो खर्च वगैरे असतो कधी येत नाही.
आणि त्यावर सहजपणानं संसदेमध्ये जाण्याची संधी त्यांना मिळते. ते भाग्यवान आहेत आणि त्यामुळे ते काही या संबंधीचं जर मार्गदर्शन करत असतील तर आम्ही ऐकून सोडू. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले की आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स करत होतो भाजपसोबत जाण्यासाठी, मात्र तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. चांगली गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल पण ही काही वाईट गोष्ट आहे का? चांगलीच गोष्ट आहे. मग ज्या सुनील तटकरेंना तुम्ही जनरल सेक्रेटरी केलं होतं त्या सुनील तटकरेंना अजित पवार यांनी त्यांच्या बाजूचं प्रदेशाध्यक्ष म्हणून आता पत्र दिलंय विधानसभा अध्यक्षांना. चांगली गोष्ट आहे. आमच्या पक्ष संघटनेत काय बदल नाही काही काल ॲक्शन डेअरनी घेतलेत असं मला आता कळते. मला पूर्ण माहिती नाही. पक्ष संघटनेत काय बदल होणार का? इसका क्या असर दिखेगा, क्योंकि साफ तौर पर कहा जा रहा है कि पटना में हुई अपोजिशन की मीटिंग के बाद एनसीपी का बिखरना सीधे सीधे आगे आने वाले चुनाव के ऊपर हमला है भाजपा का. समझे नहीं. 2024 में एनसीपी के बिखरने का क्या असर दिखेगा, क्योंकि साफ तौर पर कहा जा रहा है लोटस ऑपरेशन जो है वो सक्सेसफुल रहा महाराष्ट्र में. पटना में भी अब नीतीश कुमार जाकर अपने विधायकों को बुलाकर मिल रहे हैं. आगे आने वाले चुनावों में शरद पवार की पार्टी का मान लीजिए बिखरना नुकसानदायक है 2024 के चुनावों में. ऐसा किसने कहा? भाजपा का कहना है साफ तौर अरे पर. भाजपा का क्या कहना है इसकी चिंता हम काय के देखेंगे. 2024 में इसका कोई असर नहीं पड़ेगा. नहीं, जो कुछ करना है उन्होंने अपने बारे में करो. हमारी पार्टी के बारे में ध्यान देने की उनकी क्या आवश्यकता है. ते तारीख काही बदलली असं मला सकाळी कळवलं. बहुतेक 17 असेल 17 17-18 यापैकी एक दिवस. साहेब काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय. त्यांचे प्रवक्ते लोंढे यांनी हा दावा केलाय. आपण याकडे कसं पाहता? विरोधी पक्ष नेता हा विरोधी पक्षनेते आज ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे तो पक्ष मागणी करू शकतो आणि ते नेता पदावर बसू शकतो. आत्ता माझी जी माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची, बहुतेक काँग्रेस पक्षाकडे सगळ्यात जास्त सदस्य आहेत आणि सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेसकडे असतील तर विरोधी पक्ष नेता या पदावर त्यांनी मागणी केली असेल तर ती मागणी रास्त आहे. साहेब तुम्ही जेवढे कॉन्फिडंट वाटतात कसं या सगळ्या म्हणजे या घटनेनंतर, मात्र रोहित पवार आणि सुप्रियाताई जरा काहीशी संभ्रमात वाटतात, अस्वस्थ वाटतात, बोलताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर तेवढं कॉन्फिडंट वाटत नाही. तुम्ही काही काळजी करू नका. पक्षाचा अध्यक्ष नेता कॉन्फिडंट असेल तर बाकीची सेना डबल फॉल करत असेल. श्रीनिवास पाटील सारखे मित्र सोबत असणं किती मोठी ताकद वाटते. चला जिल्ह्यामध्ये आपल्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, असं आहे की सातारचं वैशिष्ट्यच आहे. कुठं चुकीचं होत असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा असला तर सगळ्यात उत्तम ठिकाण सातारा आहे. त्यामुळे सातारमधून हा त्यामुळे इथून मी आलो काही उगीच होतो का. शरद पवार यांची सुरू असलेल्या पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ठाणेमध्ये असलेल्या आनंदाश्रम या ठिकाणी दाखल झालेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचे गुरु आनंद दिघे यांचं दर्शन घेताना त्यांच्या पुढे नतमस्तक होताना आपण यावेळेला पाहतोय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं हे मुख्य कार्यालय म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्याच ठिकाणी आनंद दिघे यांची असलेली मोठी प्रतिमा, त्याच्या समोर नतमस्तक होत असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे एकटे नव्हे तर शिवसेनेमध्ये त्यांच्यासोबत असलेले सर्व मंत्री देखील त्या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय. आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली आहे. आनंद आश्रम या ठिकाणी
ठाणे या ठिकाणी असलेल्या याच आनंद आश्रमामध्ये आपण पाहतोय यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांना देखील ते गुरु मानतात आणि त्यांच्याच प्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय. सोबतीला असलेले नरेश म्हस्के, उदय सामंत, सर्व नेते मंडळी यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं हजर आहे आनंद आश्रम या ठिकाणी. तर गुरुपौर्णिमेच्याच या निमित्तानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रमात दाखल झाले आणि त्याच निमित्तानं सर्व आमदार आणि मंत्र्यांनी देखील गुरुपौर्णिमेचं निमित्त साधत एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेण्यासाठी ठाणं गाठलेलं आहे. याच संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल झालेले आहेत आणि गुरुपौर्णिमेचं देखील निमित्त आहे. सर्व मंत्री आणि आमदारही त्यांच्यासोबत असल्याचं दिसतंय. काय सुरू आहे आनंद आश्रमात? विशाल, आनंद आश्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे आमदार, मंत्री, पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करतायत. आपल्याला माहिती आहे की गुरुपौर्णिमा हा सण जो आहे हा शिवसैनिकांकरता, विशेष करून ठाण्यातल्या शिवसैनिकांकरता फार मोठा सण आहे. जर या सगळ्या बाबतीमध्ये आपण लक्ष दिलं तर आनंद दिघे हे जे आहेत हे या सर्वांचे गुरु होते आणि एकनाथ शिंदे यांनी वारंवार त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या वक्तव्यांमध्ये, प्रतिक्रियेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचे राजकीय गुरु असतील किंवा सर्वच क्षेत्रातील त्यांचे गुरु असतील ते फक्त आनंद दिघे साहेब होते आणि त्यानुसारच त्यांच्या सगळ्या म्हणण्यानुसारच, त्यांच्या आदर्शानुसार आम्ही चालत होतो. आणि वारंवार त्यांनी ज्यावेळी हा सगळा उठाव केला होता त्या उठावानंतर देखील त्यांनी प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख होता. कारण का त्यांच्या विचारांनी, बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही हे सरकार स्थापन केलंय असं ते वारंवार म्हणाले. त्यामुळे गुरुपौर्णिमा या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळी आनंद दिघे हे जिवंत होते त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये आनंदाश्रमामध्ये हा मोठा सण साजरा केला जायचा. संपूर्ण राज्यभरातून अनेक त्यांचे शिष्य असतील किंवा त्यांचे जे शुभचिंतक आहेत ते इथे येऊन आनंद दिघे यांचा आशीर्वाद घ्यायचे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना अभिवादन करायचे. तर या सगळ्या त्याच्यानंतर आनंद दिघे जे आहेत ते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचे, ते त्यांना गुरु म्हणायचे आणि त्यांच्यावर नुकताच निघालेला सिनेमा जो आहे त्या सिनेमातून आपण ते पाहू शकतो. बरोबर आहे. जर ठाण्यातला विषय सांगितला तर अशा अनेक किस्से आहेत गुरुपौर्णिमेचे, ज्या गुरुपौर्णिमेच्या वेळेस पहाटेपासून लोक जी आहेत ती जो आनंदाश्रम आहे तिथे येऊन थांबायचे आणि आनंद दिघे यांचं दर्शन झाल्यावरती किंवा त्यांची भेट घेतल्यानंतर ते इथून जायचे. म्हणजे कुठेतरी एक गुरुपौर्णिमा, गुरु आणि शिष्याचं नातं जे आहे ते या सगळ्या याच्यातून समोर यायचं. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरता आनंद दिघे ही व्यक्ती जी आहे ही यांचं फार मोठं स्थान आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. मग त्यांच्यावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला होता तो विषय असू दे किंवा त्यांची राजकीय कारकीर्द असू दे किंवा त्यांच्या इतर कोणत्या अडचणी, समस्या असू देत, या सगळ्यांच्या वेळी आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदैव असायचे. आणि या सगळ्या याच्यामधून आनंद दिघे यांच्या विचारांच्यावरच आम्ही संपूर्णपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये चालतो किंवा त्या दृष्टीनेच आम्ही आमचा कारभार करतो असं वारंवार एकनाथ शिंदे म्हणतात. त्यामुळे आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आहेत हे याच्यातून ते अनेक वेळा स्पष्ट झाले. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, यानिमित्त सगळ्या शिवसेनेचे आमदार, मंत्री आणि जे खासदार आहेत ते इथे येऊन आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करतायत. हा कार्यक्रम झाल्यानंतर इथे आलेले बरेचसे जे शिवसैनिक आहेत त्यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटणार आहेत. ते सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतात. त्या ठिकाणी आनंद दिघे उभे राहायचे, त्याच्या बाजूला, त्यांच्या टेबलाच्या बाजूला उभं राहून सगळ्यांचं अभिवादन जे आहे ते एकनाथ शिंदे स्वीकारतात. इथून झाल्यानंतर ते दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती जे आहेत तिकडे जाऊन देखील ते पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेकरता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरता गुरुपौर्णिमेचा हा आजचा मोठा दिवस असतो. नक्कीच अजित, या सर्व घडामोडींवरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी आहेत आणि गुरुचरणी नतमस्तक झाल्याचं आपण त्यांना पाहिलं. आणि आता बातमी पाहणार आहोत राज्यात सुरू असलेल्या महाराजकारणासंदर्भातली. आणि आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेसची बंडखोरांवर आता पहिली कारवाई. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जेंना बडतर्फ करण्यात आलेला आहे. पक्षाविरोधात गेल्यानं शिवाजीराव गर्जेंची
बडतर्फी करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या शपथविधीला गेल्यानं देखील त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आल्याची या क्षणाची मोठी बातमी। अजितदादांच्या शपथविधीला गेल्यानं त्यांच्यावरती ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीची बंडखोरांवरती करण्यात आलेली ही पहिली कारवाई। या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। शिवाजीराव गर्जे यांना बडतर्फ करण्यात आल्याची मोठी बातमी। पक्षाविरोधात गेल्यानं गर्जेंवर ही कारवाई केली गेली आहे। तर राज्यात घडणाऱ्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण अशाच प्रकारे पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार का ही चर्चा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कायम आहे। सध्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 26 मंत्री झालेत। एकूण आमदारांच्या 15% म्हणजेच 43 पर्यंत मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्यानं आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यामध्ये आम आदमी पार्टीनं बॅनरबाजी केली आहे। कालच्या शपथविधीविरोधात आम आदमी पार्टीनं पोस्टर लावलेले आहेत। कालचा प्रकार म्हणजे मतदार राजाचा अपमान आहे अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये झळकले। राष्ट्रवादीतला मोठा गट भाजप आणि शिंदे गटात सामील झाला। हा गट म्हणजे ईडी गट आहे। त्यांना रात्री चांगली झोप यावी म्हणून गट फोडण्यात आला अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडतील का माहीत नाही, मात्र सत्तेसाठी कुणालाही पायदळीत उडवलं जात आहे अशी टीका त्यांनी केली। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा वाढतोय। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय। आपण कायम अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं म्हणत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे देखील अजित पवार यांच्या गोटामध्ये सामील झालेत आणि त्यामुळे आता शरद पवार या नेत्यांवर कारवाई करणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे। राज्यातील भाजप शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर राज्यभरात अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर वाशिम शहरातील शिवाजी महाराज चौकात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। तर यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये जाणार आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त ते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आणि आनंद मठ इथे जाऊन अभिवादन करणार आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्यात। गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे सत्व, गुरु म्हणजे अस्तित्व शिवसैनिकांचं अशा आशयाचं ट्विट शिवसेनेकडून करण्यात आलंय। या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत। सिंधुदुर्गात चढणीचे मासे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदी, ओढे आणि शेतजमिनीच्या ठिकाणी गर्दी झालेली आहे। मिळेल त्या साहित्यानं मासे पकडण्यासाठी सगळे व्यस्त आहेत। तर मासे आणि खेकडे बाजारात देखील दाखल झाले असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा इथे 16 वर्षीय मुलानं आईच्या प्रियकराची काठीनं मारून हत्या केली आहे। आई आणि प्रियकराच्या अनैतिक संबंधाला कंटाळून त्यानं हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे। तर मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीत गुरुपौर्णिमेला एका महिला साई भक्तानं बाबांना वेगळंच दान केलंय। साईबाबांच्या वस्त्रावर स्वतःच्या हातानं विष्णू सहस्त्र नामावली 1008 वेळा लिहून त्यांनी ते वस्त्र बाबांना अर्पण केलंय। 2 दिवस आणि रात्र जागवत आपल्या गुरुसाठी त्यांनी हे विशेष वस्त्र तयार केलंय। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला। अजित पवार यांनी 4 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सामील झालाय। राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 3 खासदार देखील अजित पवारांसोबत शिवसेना भाजपमध्ये गेलेत। खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हेंनी या शपथविधीला हजेरी लावली होती आणि त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय। अदिती तटकरे यांच्या रूपानं शिंदे फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळालेली आहे आणि यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानं टीका केली जात होती। आता राष्ट्रवादीसोबत आल्यानं अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळालाय। आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। तर यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. झालेला प्रकार आपल्यासाठी नवीन नसून जे घडलं त्याची चिंता नसल्याची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. दरम्यान आजचा दिवस संपला असून उद्यापासून बाहेर पडणार आहे, त्यासोबतच आपला महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास असल्याचं देखील शरद पवार म्हटले. अजित पवारांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र शुक्रवारी राजीनामा दिल्याची कल्पना नसून याबाबत आता कळल्याचं शरद पवार म्हटलंय. तर पुढील विरोधी पक्षनेता कोण हे लवकरच ठरेल असंही ते म्हणाले. अजित पवारांनी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार असल्याचं शरद पवार म्हटलेले आहे. संघटनेची पुन्हा बांधणी करावी लागणार असून आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचं पवार म्हटले. राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष मोदी म्हणाले होते. मात्र आता आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असं पवार म्हटले. अजित पवारांसोबत गेलेले आमदार आपल्या संपर्कात असल्याचं पवारांनी सांगितलं. सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्या सह्या घेतल्याचं आमदार सांगत असल्याचं पवार म्हटले. आपण शरद पवारांसोबतच असल्याची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली असून विरोधी पक्षनेतेपदीही आव्हाडांची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे. झालेला शपथविधी हा पक्षाच्या विरोधात जाऊन झाल्याचं जयंत पाटील म्हटलंय. दुसरीकडे 9 जण ही शपथ घेण्यासाठी गेले होते तर बाकीचे फक्त शपथ पाहण्यासाठी गेले होते असा मिश्किल टोलाही जयंत पाटलांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदारांसह नेते आणि उपनेत्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. दुपारी 12:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. राष्ट्रवादीचे विजय देशमुख बडतर्फ झालेले आहेत. देशमुख हे अकोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांच्यावरती कारवाईचा बडगा राष्ट्रवादीतर्फे उचलण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे विजय देशमुख यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. देशमुख हे अकोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांच्यावरती देखील आता कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची मोठी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार कायदेशीर बाबी स्पष्ट करणार असल्याचं देखील कळत आहे. एका बाजूला बडतर्फीची कारवाई सुरू झालेली असताना दुसरीकडे मात्र स्वतः अजित पवार यांची काय भूमिका आहे ते अजित पवार 5 वाजता घेणार असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करतील. अजित पवार कायदेशीर बाबींसंदर्भामध्ये या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन बंडखोरी विरोधामध्ये लढाईचं रणशिंग फुंकलं. कराडमधून त्यांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली. दरम्यान अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी मागणी मनसैनिकांकडून करण्यात येते. तर दुसरीकडे काल राज्यात शपथविधीच्या अजित पवारांच्या सोबत दिसलेले अमोल कोल्हे यांनी मी शरद पवारांसोबत असल्याची भूमिका ट्विटरवरून स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत नेमके कोण आमदार आहेत हे येत्या 5 तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात अधिक स्पष्ट होणार असल्याचं समजतंय. त्या पाठोपाठ कालच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि एकूणच आता अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात घडामोडींना आणखी वेग आलाय. तर अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा रान उठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. शरद पवारांनी या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा झंझावाती दौरा होणार आहे.
काही नेत्यांच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण राज्यव्यापी दौरा सुरू केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान कराडमध्ये आज यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी शरद पवार नतमस्तक झाले. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बंडखोरी विरोधात रणशिंग फुंकलंय. कार्यकर्ता नॉनव्हेज होऊ नये, तो पुन्हा जोमाने उभा राहावा या अपेक्षेनं मी आजपासून हा दौरा सुरू केला. जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अगदी सकाळी 8 वाजता गाडी बसल्यापासून पुण्याला इथं येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्याच्यात 70-80% तरुण हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्त्वाची मोहीम सुरू करायची असेल तर ज्यांनी गुरुत्व आमच्या जीवनामध्ये अखंडपणाने शेवटपर्यंत पाहिलं त्यांना स्मरण करावं, त्यांच्या समाधीस्थळमधून ही सुरुवात करावी आणि म्हणून कराडपासून ही सुरुवात केली यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला नमन करून. तो जयंतराव हे पक्षाचे अध्यक्ष राज्याचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी नक्की काय केलं मला माहिती नाही, पण मी सकाळी 8 वाजता घर सोडले, माझा काही संपर्क नाही. पण जयंतराव हे शिस्तबद्ध घटना, कायदा, नियम या सगळ्या गोष्टी निर्देश ठेवूनच काम करतात. पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा रान उठवण्यास सज्ज झालेत. शरद पवारांचं कराडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी शरद पवार नतमस्तक झाले. यावेळी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समाधीस्थळी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, अनिल देशमुख, रोहित पाटील सुद्धा उपस्थित होते. यावेळी कराडमधून शरद पवारांनी बंडखोरी विरोधात लढाईचं रणशिंग फुंकलंय. अजित पवारांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची विधिमंडळासमोरच धाव गेल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे 7 ते 8 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातील याचिका आणि तक्रार अर्ज तपासल्यानंतर अध्यक्ष पुढील कार्यवाही करणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तर शिवसेना प्रकरणामधील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून पुढील कार्यवाही करण्याचे विधिमंडळासमोर आव्हान असेल. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या संदर्भात पेच निर्माण होतोय आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे त्यामुळे लक्ष लागू नये. राजकीय वर्तुळाचं संपूर्ण लक्ष आता अध्यक्षांच्या भूमिकेकडे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधात अशा दुहेरी भूमिकेत असल्यानं नवा पेच निर्माण झालेला आहे. नेमका पक्ष कुणाचा यावर निर्णय घेण्याचं अध्यक्षांसमोर आता आव्हान असेल. त्यानंतरची आणखी एक मोठी बातमी. उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. आज सागर या त्यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे. उदयनराजेंनी शिवकालीन तलवारीची आणि वाघनखांची प्रतिकृती त्यांना भेट म्हणून दिलेली आहे. तर राज्याचा कारभार तुम्ही यशस्वी पार पाडा, उदयनराजेंनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे. तसंच मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे म्हणूनही त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. तर उदयनराजेंनी आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळत आहे. सागर या त्यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट पार पडलेली आहे. त्याचे दृश्य आपण यावेळेला पाहतोय. त्याचबरोबर वाघनखे आणि तलवारीची प्रतिकृती त्यांनी भेट म्हणून दिलेली आहे. तर मोहीम यशस्वी करून दाखवल्याबद्दलही त्यांनी स्वागत केलेलं आहे. सागर या निवासस्थानी झालेल्या भेटी संदर्भातली ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर या देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटात विरोधी पक्षनेते पदासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 ते 40 आमदार गेल्याच्या चर्चा रंगतायत। त्यामुळे आपसुकच विधानसभेत राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी होत आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी काँग्रेसनं तयारी चालवली आहे। ज्याचं संख्याबळ जास्त त्याचा विरोधी पक्ष नेता असा सूर काँग्रेस नेत्यांचा दिसतोय। ऐसा नेता तय नहीं वो कर सकते, वो गट नेता तय कर सकते हैं या प्रतो तय कर सकते हैं। आखिर जिनका नंबर ज्यादा है, संख्या ज्यादा है मेंबर्स की, उसका ही विरोधी पक्ष नेता बनेगा। आखिर जिसकी संख्या ज्यादा उसका ही विपक्ष नेता होगा। असं आहे की विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील। आमची संख्या 9 जणांनी कमी आज झाली आहे, कारण ती गेलेलेच आहेत। उरलेले आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत। या सगळ्या प्रकरणात आम्हाला काँग्रेस पक्षाशी स्पर्धा करायची नाही। काँग्रेस पक्ष आणि आम्ही एकत्रित बसून यावर निर्णय करू। आमची संख्या कमी असेल तर अर्थात जर असं पुढे सिद्ध झालं तर अर्थात काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होऊ शकतो। विरोधी पक्ष नेत्याची निवड रेकग्नाइज करण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे आणि हा अधिकार बजावत असताना विधानसभा अध्यक्षांना जे संविधानिक तरतुदी आहेत या विषयातल्या आणि विधानसभेचे जे नियम आहेत या सर्वांचं पालन करूनच निर्णय घ्यावा लागेल। ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे तो पक्ष मागणी करू शकतो आणि ते नेता पदावर बसू शकतो। आता माझी जी माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची, बहुतेक काँग्रेस पक्षाकडे सगळ्यात जास्त सदस्य आहेत आणि सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेसकडे असतील तर विरोधी पक्ष नेता या पदावर त्यांनी मागणी केली असेल तर ती मागणी रास्त आहे। आणि त्यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर येते। अजित पवारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर 8 नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र आता अजित पवारांसोबत ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे ते मंत्री शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पवारांनी वेळ दिल्यास भेट घेणार असल्याचं मंत्र्यांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर येते। आता यावर शरद पवार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अमोल कोल्हे कुणासोबत असा प्रश्न निर्माण झालेला असताना दुसरीकडे अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबत आहेत। मी साहेबांसोबत म्हणत त्यांनी त्या संदर्भातलं एक ट्विट केलेलं आहे। अजित पवारांसोबत होते, मात्र अमोल कोल्हे आज त्यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसतंय। कारण काल अमोल कोल्हे हे अजित पवारांसोबत होते तर आज त्यांनी केलेल्या ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची मोठी बातमी येते। ट्वीटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो, शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है, असं अमोल कोल्हेंनी सूचक ट्विट केलेलं आहे। पर दिल कभी नहीं, मी साहेबांसोबत असं अमोल कोल्हेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती ट्विट केलंय। आता अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी फलके नव्हते। आता माझी मुलगी 3दा तिथे गेली, याचा अर्थ काही चुकीचं काम केलं असं नाही। शेवटी एकत्र काम केलेले आहेत। मतभिन्नता असते, ही मतभिन्नता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सहकार्याने केला म्हणून त्याच्याबद्दलचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही। राष्ट्रवादीच्या कार्यालयामधून पक्षाच्या आमदारांना फोन गेल्याची माहिती समोर येते। पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व आमदारांशी फोनवरून संवाद साधला। सर्व आमदारांना आपली भूमिका मांडण्यासाठी 5 जुलैपर्यंतचं अल्टिमेटम देण्यात आलंय आणि त्यानंतर पक्षाशी विपरीत भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं देखील कळतंय। 5 जुलाई को सभा रखी है और हमें पूरी उम्मीद है कि महाराष्ट्र की रैंक 1 फाइल जो है वो शरद पवार जी के साथ खड़ी रहेगी। तर इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर।
शिर्डीत गुरुपौर्णिमेला एका महिला साई भक्तांना बाबांना वेगळंच दान केलंय. साईबाबांच्या वस्त्रावर स्वतःच्या हातानं विष्णू सहस्त्र नामावली 1008 वेळा लिहून त्यांनी ते वस्त्र बाबांना अर्पण केलंय. 2 दिवस आणि रात्र जागवत आपल्या गुरुसाठी त्यांनी हे विशेष वस्त्र तयार केलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी 4 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सामील झालाय. राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 3 खासदार देखील अजित पवारांसोबत शिवसेना भाजपमध्ये गेलेत. खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हेंनी या शपथविधीला हजेरी लावली होती आणि त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय. अदिती तटकरे यांच्या रूपानं शिंदे फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळालेली आहे आणि यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानं टीका केली जात होती. आता राष्ट्रवादीसोबत आल्यानं अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळालाय. आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तर यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. झालेला प्रकार आपल्यासाठी नवीन नसून जे घडलं त्याची चिंता नसल्याची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. दरम्यान आजचा दिवस संपला असून उद्यापासून बाहेर पडणार आहे. त्यासोबतच आपला महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास असल्याचं देखील शरद पवार म्हटले. अजित पवारांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र शुक्रवारी राजीनामा दिल्याची कल्पना नसून याबाबत आता कळल्याचं शरद पवार म्हटलंय. तर पुढील विरोधी पक्षनेता कोण हे लवकरच ठरेल असंही ते म्हणाले. अजित पवारांनी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार असल्याचं शरद पवार म्हटलेले आहे. संघटनेची पुन्हा बांधणी करावी लागणार असून आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचं पवार म्हटले. राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष मोदी म्हणाले होते. मात्र आता आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असं पवार म्हटले. अजित पवारांसोबत गेलेले आमदार आपल्या संपर्कात असल्याचं पवारांनी सांगितलं. सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्या सह्या घेतल्याचं आमदार सांगत असल्याचं पवार म्हटले. आपण शरद पवारांसोबतच असल्याची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली असून विरोधी पक्षनेतेपदीही आव्हाडांची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे. झालेला शपथविधी हा पक्षाच्या विरोधात जाऊन झाल्याचं जयंत पाटील म्हटलंय. दुसरीकडे 9 जण हे शपथ घेण्यासाठी गेले होते तर बाकीचे फक्त शपथ पाहण्यासाठी गेले होते असा मिश्किल टोलाही जयंत पाटलांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदारांसह नेते आणि उपनेत्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. दुपारी 12:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्त्वाची बैठक होते. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित असतील. बैठकीत विरोधी पक्षनेता ठरवण्याबाबत चर्चेची शक्यता आहे. जाणाऱ्यांवर टीका करणार नाही पण बरं झालं गेले, जागा रिकामा झाल्या असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलंय. आता राज्यात काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रमुख पक्ष बनेल असं ते म्हटलेत. आम्ही दोघे मिळून राज्यात महाविकास आघाडी कायम ठेवू असं ते म्हणाले. स्वत्व विसरलेली जनता तत्व नसलेले राजकारणी घडवते. स्वतःची शक्ती ओळखा, कुणालाही गृहीत धरू नका असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. नवक्रांतीची मशाल पेटवा, स्वाभिमान जागवा आणि स्वराज्य घडवा असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आगामी काळात असे लहान मोठे राजकीय भूकंप होत राहतील, त्यामुळे कोण एकटं पडेल हे पाहत रहा असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलंय. दरम्यान रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आजची घटना म्हणजे लोकशाहीवर आघात असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 2014 पासून अनेक राज्यात भाजपनं हेच करून सत्तेवर राहण्याचा प्रयत्न केलाय. जनतेच्या कोर्टात याचा निर्णय होईल असं देखील ते म्हटलंय. बहुमत असूनही सरकार स्थिर नाही म्हणून ही फोडाफोडी झाल्याची टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत महाविकास आघाडी म्हणून आमचं काम आम्ही करत राहू असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्त्वाची बैठक होते. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित असतील. अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संघर्ष कसा करायचा हे शरद पवार यांना माहिती आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, त्यामधून ना उमेद व्हायचं की पुन्हा उभं राहायचं हे ठरवायचं असतं, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हटले. शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार का ही चर्चा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कायम आहे. सध्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 26 मंत्री झालेत. एकूण आमदारांच्या 15% म्हणजेच 43 पर्यंत मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्यानं आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यामध्ये आम आदमी पार्टीनं बॅनरबाजी केली आहे. कालच्या शपथविधीविरोधात आम आदमी पार्टीनं पोस्टर लावलेले आहेत. कालचा प्रकार म्हणजे मतदार राजाचा अपमान आहे अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये झळकले. राष्ट्रवादीतला मोठा गट भाजप आणि शिंदे गटात सामील झाला. हा गट म्हणजे ईडी गट आहे. त्यांना रात्री चांगली झोप यावी म्हणून गट फोडण्यात आला अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडतील का माहीत नाही, मात्र सत्तेसाठी कुणालाही पायदळीत उडवलं जात आहे अशी टीका त्यांनी केली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा वाढतोय. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय. आपण कायम अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं म्हणत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे देखील अजित पवार यांच्या गोटामध्ये सामील झालेत आणि त्यामुळे आता शरद पवार या नेत्यांवर कारवाई करणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे. राज्यातील भाजप शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर राज्यभरात अजित पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर वाशिम ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह पुकारलेल्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी काल सर्वांनाच धक्का देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र भाजपला पाठिंबा देण्याच्या या निर्णयाला माझं समर्थन नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कुणाची आणि सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा कुणाला असा प्रश्न आता उपस्थित झालेला असून दोन्ही नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. शरद पवार यांनी 5 जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडूनही 5 जुलै रोजीच आपल्या गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलावल्याची माहिती आहे. त्यामुळे पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं निश्चित झालंय. आणि यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. थेट जाऊयात की मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचं जे काही निर्माण झालं आहे त्यांच्यावर ज्या देशाच्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्या की जर मोदीजींना आपण समर्थन दिलं, मोदीजींच्या नेतृत्वात जर देश पुढे न्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे आमचं सरकार आहे त्या सरकारमध्ये येऊन डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे या भावनेतनं अजितदादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सरकारी पक्षात आले आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि आशा करतो की संपूर्ण अजितदादासोबत आलेले सहकारी हे या महाराष्ट्राला क्रमांक 1 आणण्याकरता, देशाला मजबूती देण्याकरता, मोदींच्या नेतृत्वात देश घडवण्याकरता आम्हाला साथ देतील आणि त्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो समर्थनही दिला आहे. शरद पवार महाराष्ट्राकडे खाते वाटपाबद्दल हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील. शेवटी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे. सर, शरद पवार साहेबांनी म्हटलं आहे हे सांगा, आरोप असे होत आहेत ज्या लोकांवरती ईडी, सीबीआय, आयटी रेड्स होत्या, चौकशा सुरूच राहतील का ते मंत्री झाल्यावर, तुमच्या पक्षात आल्यावरती चौकशा बंद होतील? मी कालच त्याचं उत्तर दिलं आहे. सर, शरद पवार साहेबांनी असं म्हटलं आहे की भाजपने जे आरोप केले ते त्यांनी स्वतःच घेऊन टाकले आणि मग त्यांना सरकारमध्ये घेतलं. नाही, शरद पवार साहेबांना काय बोलायचं त्यांनी ते बोलले आहेत. पण मी आधीच सांगितलं की शेवटी राजकारणामध्ये बेरजेला महत्त्व आहे. शेवटी
सरकारमध्ये जे पक्ष आले आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राकरता काय चांगलं होईल, देशाकरता काय चांगलं असेल याला जास्त महत्त्व आहे. आणि त्यामुळं अजितदादांची जे टीम आहे त्यांचे सहकारी आणि आमचे सहकारी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, शेवटी नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये मला वाटतं या महाराष्ट्राच्या विकासाकरता एक मोठी हे पाऊल आहे. हे पाऊल इतकं मोठं पाऊल आहे की अजितदादाचा अनुभव, देवेंद्रजींचा अनुभव, एकनाथजीचा अनुभव या महाराष्ट्राच्या चहूबाजूने विकास करण्याकरता कामात येईल. शेवटी प्रत्येकाला एक विजन असतं, प्रत्येकाला एक विकासाची बुद्धी असतं आणि त्यामुळं जेव्हा अनेक विचाराचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यातनं चांगलंच निघतं. आणि मला तर अभिमान आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र येऊन देश कल्याणाकरता काम करतायत. तुम्ही वारंवार म्हणत होते की स्फोट होणार आहे, स्फोट होणार आहे. हाच तो स्फोट आहे की आणखी काही स्फोट आहे? नाही, मी आधीच सांगायचो की मोदीजींचं नेतृत्व देशाने मान्य केलं आहे. त्यांचा विचार हा इतका मोठा आहे की जगाने स्वीकारला आहे आणि त्यामुळे जेव्हा मोदींचा विचार जगाने स्वीकारला आहे तर राज्यातले देशातले अनेक लोक मोदींच्या नेतृत्वामध्ये पुढे यायला तयार आहे. राष्ट्र निर्माण आणि गरीब कल्याणाकरता मोदीजींना साथ देण्याकरता तयार आहे आणि म्हणून 2024 पर्यंत मोठ्या प्रमाणावर तुम्हाला अजून समर्थन आलेलं दिसेल, मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालेलं दिसेल. कोणी काही बोललं तरी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश मजबूत करण्याकरता समर्थन मिळेल. असा एक आरोप होतोय की काही मोठे नेते जे आहेत ते भाजपमध्ये किंवा सरकारमध्ये येण्यासाठी तयार आहेत असं चर्चा आहे. नाही, चर्चा काही असेल पण मी एक वाक्य सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वाला समर्थन मिळेलच. कारण मोदीजीच एकमेव नेते असे आहे जे जगामध्ये भारताला सर्वोत्तम भारत आणि निर्माण करण्याचा संकल्प करू शकतात. 2047 मध्ये हा भारत आत्मनिर्भर भारत निर्माण होईल हा विचार मांडू शकतात. हा जगाने बघितला आहे. त्यामुळे अनेक लोक प्रभावित आहे मोदीजींच्या या धोरणाला आणि त्यांच्या ध्येयाला. मला वाटतं खूप समर्थन पुढच्या काळात मिळेल. 2 वर्षापासून शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळाच्या विस्तारात आहे असा आरोप होतोय आणि 2 तासात राष्ट्रवादीचे आमदार मंत्री झाले. नाही, मी आधीच सांगितलं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वातले सर्व आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वातले सर्व आमदार हे कशाकरता सोबत आले हे समजून घेतलं पाहिजे. मंत्रिपदाकरता कोणी सोबत येत नाही. हिंदुत्वाचा विचार आहे, महाराष्ट्र क्रमांक 1चा विचार आहे आणि राजकारणामध्ये शेवटी मंत्रिपदच महत्त्वाचे आहेत का? राजकारणामध्ये आमदार खासदार होणंच महत्त्वाचं आहे का? राजकारणामध्ये राजकारणामध्ये विकास दडलेला असतो, हाही महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे जे काही आमदार आमच्यासोबत आहे यांचा जो विचार आहे तो मोदीजींच्या नेतृत्वात भारत पुढे न्यायचा विचार आहे. आणि कधी कधी जीवनामध्ये देशहित लक्षात घेऊन काही गोष्टीला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. देशहित महत्त्वाचं आहे, राष्ट्रहित महत्त्वाचं आहे. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे एखादं मंत्रिपद मिळालं का नाही मिळालं का याकरता भारतीय जनता पार्टी किंवा आमचे कार्यकर्ते काम करत नाही, आमचे आमदार काम करत नाही. मंत्रिपदाकरता काही आमचे कार्यकर्ते किंवा आमदार हे त्या ठिकाणी मनात काही आणणारे नाही आहेत. आमचे सर्व आमदार हे देशहिताकरता राष्ट्रहिताकरता कुठलंही समर्पण देतात आणि त्यामुळं मला वाटतं की यामध्ये काही गैरसमज करून घ्यायची गरज नाही. शरद पवारांना रस्त्यावर उतरतील, जनता कोणासोबत आहे दिसेल. शिंदे गटातल्या आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे का? आणखी पुढे मंत्रिमंडळ विस्तार आहे का? 14 बाकी आहे. संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे साहेबाचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाला कळतं त्यांच्यासोबत आलेले सर्व आमदार हे सरकारमध्ये योग्य पद्धतीने काम करतात आहे, सरकारमध्ये पूर्ण ताकदीने काम करतात आहे, महाराष्ट्राचा विकास करतात आहे, आपल्या आपल्या मतदारसंघात काम करत आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील तेच होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब योग्य निर्णय करतील. जितेंद्र आव्हाड म्हणतायत की शरद पवार आता रस्त्यावर उतरतील आणि जनता कोणासोबत आहे दिसेल. नाही, त्यापूर्वी रस्त्यावर उतरले ना. आणि माझं काय म्हणणं आहे, मला काही कोणावर टीका करायची नाही आहे, पण एक आपण या महाराष्ट्रानं बघितलं आहे, हा जो खेळ सुरू केला हा 2019 मध्ये देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून सुरुवात कोणी केली? आज ते म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू, आज ते भावनात्मक बोलताय. त्या दिवशी काय होत्या भावना तुमच्या? ज्या दिवशी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी संधी दिली होती, त्यांना बहुमत दिलं, त्या दिवशी तुम्ही बहुमताचा खेळ केला. बहुमताला तुम्ही त्या ठिकाणी थ्रेट दिला आणि देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माननीय शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या
आणि ज्या पद्धतीने त्यांनी मान्य केलं साऱ्या गोष्टी, हे मान्यच केलं की देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे हे जे पेरलं गेलं, हे जे पेरलं तेच उगवलं आहे. वसंतदादा पाटलांच्या काळात शरद पवारांनी खंजीर खुपसला, आता अजितदादांनी खंजीर खुपसला असं म्हणाल? नाही, ते कोणाचा खंजीर खुपटला यामध्ये आम्हाला बोलायचं नाही आहे. पण जे काही जितेंद्र आव्हाड साहेब बोलतात आहे, 2019 मध्ये ही सुरुवात कोणी केली? या महाराष्ट्राचं बहुमत कुणाला होतं? या महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेला मुख्यमंत्री कोणाला बहुमत दिलं? तर देवेंद्रजीला दिलं. मग देवेंद्रजीला मुख्यमंत्री होणं याची जबाबदारी कोणाची होती? विरोधी पक्षाने का असं षडयंत्र केलं? जर जनतेने बहुमत दिलं, मग शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजींनी का षडयंत्र केलं? त्या षडयंत्र सुरुवात झालं, शेवटी हे इथं पेरलं आहे, इथंच उगवत आहे. काँग्रेसचं ऑपरेशन झालं, शिवसेनेचं झालं, आता एक शिल्लक पक्ष काँग्रेस, तेही भाजपच्या. नाही, आम्हाला ऑपरेशनची गरज नाही पडली. मी तुम्हाला वारंवार सांगतो, भारतीय जनता पार्टीने कोणतंही ऑपरेशन केलं नाही आहे. मी वारंवार स्पष्टपणे राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो. पहिलं तर जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे लोक आलेत ते उद्धव ठाकरे साहेबांना कंटाळून आले, आणि अजितदादा जे आले आहेत ते मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा जो आलेख आहे त्यांना मदत या देशाकरता आले आहेत, या राज्याकरता मदत करण्याकरता आले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं आम्हाला काही कोणाकडे जायची गरज पडली नाही. आम्ही काही फोडाफोडी केली नाही, आम्ही कोणाचे घर फोडत नाही. ही त्यांचे संस्कार संस्कृती आहे. भाजपाचे संस्कार काही घर फोडायचे नाही आहे. भाजपाचे संस्कार काही कुणाच्या खंजीर खुपसण्याचे नाही आहे. भाजपाचे संस्कार हे जोडण्याचे आहे. आम्ही जोडतोय एकाएकाला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, तर काय सोबत लढणार आहात? सगळ्या निवडणुका सोबत लढणार निवडणुका. काल अजितदादांनी सांगितलं ना आपल्याला की विधानसभा लोकसभा ते एकत्र लढणार आहेत, आणि स्थानिक लेवलला काही कॉम्प्रोमाइज होतील, काही नाही होतील. ते स्थानिक लेवलला निर्णय होईल. उपमुख्यमंत्री पदावरती दोन दिग्गज नेते जे आहेत ते आहेत, त्याच्यामुळे हे सरकार जे आहे ते स्थिरतेसाठी स्थापन परत हा सगळा खेळ केला ते अस्थिर होईल अशी पण टीका होते काँग्रेसकडून. 2 उपमुख्यमंत्री कायम राहतील का, हा थेट प्रश्न आहे. अरे बाबा, इतकं चांगलं सरकार बनलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. एकनाथ शिंदे सारखा एक मर्द कार्यकर्ता मुख्यमंत्री आहे, ज्यांनी हिंदुत्वाकरता लढाई केली. अजित पवारासारखा एक चांगला नेता आज सरकारमध्ये आहे. देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता सरकारमध्ये आहे. मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात चांगलं मंत्रिमंडळ हे आहे. केंद्राकडून अजूनही शुभेच्छा आल्या नाही, नवीन मंत्रिमंडळाने अजून शुभेच्छा आल्या नाही. हे स्थानिक लेवलला एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सरकार बनवलं आहे, आणि त्यामुळं मला वाटतं अजितदादांनी ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त केली त्या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो. माननीय अजितदादांनी व्यक्त केलेल्या भूमिकेला आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने अभिनंदन केलं आहे. आणि हे खरं आहे की मोदीजींना समर्थन देण्याकरता जे जे लोक या महाराष्ट्रामध्ये भाजपकडे येतील किंवा आम्हाला समर्थन करतील, शेवटी आमचं अभियान काय आहे? आमचं अभियान आहे संपर्क ते समर्थन, आणि आम्ही संपर्क करणे आमचं काम आहे, समर्थन मिळवणे आमचं काम आहे. आता आम्हाला समर्थन मिळालं आहे. पुढच्या काळातही आम्ही बाकी लोकांना विनंती करतो की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो विकास झाला आहे आणि पुढे देश पुढे नेण्याकरता त्यांनी समर्थन करावं अशी आम्ही विनंती करतो अनेक लोकांना. अजित पवार शिंदे गटावर आरोप करत होते खोके घेतल्याचा, भाजपवर टीका करत होते. पुढे समन्वय कसं जुळून येईल? नाही, आमचा समन्वय चांगला आहे. आमच्याकडे प्रगल्भ आहेत आम्ही लोक, आणि आम्हाला एकच आहे, राष्ट्रहिताकरता आमचं कुठलंही समर्पण आहे. राष्ट्रहिताकरता आमचे कार्यकर्ते समर्पित आहे. आम्हाला काही मंत्री मिळाले नाही मिळाले यामध्ये आमचं काही त्या ठिकाणी लक्षच नाही आहे. आमचं लक्ष एकच आहे, या महाराष्ट्रामध्ये 45+ लोकसभा खासदार मोदीजींच्या 2024च्या शपथविधीला हात वर करून उभे असले पाहिजे. हा आमचा काम करण्याचा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे आणि समर्थन मिळवत आहे. आम्हाला समर्थन मिळत आहे. आज ते दिसत आहे तुम्हाला समर्थन मिळालेलं, पुढेही तुम्हाला समर्थन मिळालेलं दिसेल. मोठ्या प्रमाणावर लोक समर्थन देतील. देवेंद्र फडणवीस यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय केंद्रीय नेतृत्वाकडून अशी टीका केली जाते. देवेंद्रजींचं महत्व कुणीच कमी करू शकत नाही. कर्तृत्ववान व्यक्तीचं महत्व कुणी किती कमी केलं तरी कमी होत नाही. त्यामुळं असा आक्षेप घेणं किंवा अशा पद्धतीचा संभ्रम तयार करणं हे योग्य नाही आहे. देवेंद्रजींना एक उपाधी देण्यात आली, महाराष्ट्राचे महाचाणक्य, आज होर्डिंग्स लागले. कसं बघता हे सगळं जे ऑपरेशन घडून आलं त्याबद्दल? नाही, देवेंद्रजींनी समर्थन मिळवण्याकरता मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळ आणि देवेंद्रजीचा 5 वर्षाचा कार्यकाळ
आणि आता 1 वर्ष एकनाथजी देवेंद्रजीचा कार्यकाळ. या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने अनेक समाजामध्ये अनेक पक्षामध्ये आपली मैत्रीपूर्ण काम केलं आहे आणि त्यांना जे समर्थन मिळत आहे हे खरं तर समर्थन मिळत आहे. याला काही चाणक्य नीती वगैरे आम्हाला करायचं नाही आहे. हे जे मोदीजींच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वात मिळालेलं समर्थन आहे असं मला वाटतं. सर हिंदी में बताइए, पूरे आरोप भाजपा पर मी तुम्हाला काही फोडण्याचा मी वारंवार सांगतो, आम्ही कोणाला फोडलंच नाही आहे. आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतच नाही आहे. आमचे संस्कारच नाही आहे. आम्ही समर्थन मागतोय. मोदीजींना हा देश उभा करायचा आहे. त्यामुळं समर्थन देण्याकरता पुढच्या काळात अजून लोक येतीलच आणि पुढच्या काळामध्ये जर लोक आलेत समर्थन देण्याकरता तर आमचं कामच आहे. त्याकरता एक पाऊल मागं आलं तरी चालतं, पण या राष्ट्राकरता देशाकरता अत्यंत महत्त्वाची भूमिका आम्हाला घ्यावी लागणार आहे. मोदीजी देश पुढे नेत आहे. मोदींच्या मागे लोक उभे होणे हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही काम करतोय. 2 दिवसापूर्वी पवार साहेब म्हटले होते की मी गुडली टाकली आणि फडणवीसांची विकेट गेली. आता नेमकं कोण क्लीन बोल्ड झालं असं वाटतं? नाही, आता कोणाला क्लीन बोर्ड किंवा कोणाला गुगली याच्यात न जाता मी सर्वांनाच या राज्यामध्ये महत्त्वाचं आहे. क्लीन बोर्ड, क्रिकेट, गुगली याच्यामध्ये आता आम्ही काही खूप बोलणार नाही. मात्र हे निश्चित आहे की मला जे दिसतं या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्त्यांची, मोठ्या प्रमाणावर अनेक राजकीय पक्ष हे आता मी 9 पक्षाची परवा बैठक झाली त्या दिवशी अनेक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगानं प्रतिक्रिया देत होते. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना कमालीचा वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जात दर्शन घेत बंडखोरीच्या विरोधात लढाईचं रणशिंग फुंकलेलं आहे. कराडमधून त्यांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली. दरम्यान अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी मागणी मनसैनिकांकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दुसरीकडे काल राज्यात शपथविधीच्या अजित पवारांच्या सोबत दिसलेले अमोल कोल्हे यांनी मी शरद पवारांसोबतच असल्याची भूमिका ट्विट करत स्पष्ट केली आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत आता नेमके कोण कोण आमदार आहेत हे येत्या 5 तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या मेळाव्यात स्पष्ट होईल असंच दिसतंय. या पाठोपाठ कालच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. एकूणच आता अजित पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्यात घडामोडींना वेग आलेला आहे. अजित पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार पुन्हा एकदा रान उठवण्यास सज्ज झालेले आहेत. पवारांनी या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्याच दिनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केलेली आहे. पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातनं सुरुवात होणार असल्याचं समजतंय. संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांचा हा झंझावाती दौरा होणार आहे. काही नेत्यांच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण राज्यव्यापी दौरा सुरू केल्याचं शरद पवारांनी सांगितलं. कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी शरद पवार नतमस्तक झाले. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी बंडखोरीच्या विरोधात रणशिंग फुंकलेला आहे. कार्यकर्ता नॉनव्हेज होऊ नये, तो पुन्हा जोमाने उभा राहावा या अपेक्षेनं मी आजपासून हा दौरा सुरू केला. जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अगदी सकाळी 8 वाजता गाडी बसल्यापासून पुण्याला इथं येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्याच्यात 70-80% तरुण हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत. संपूर्ण देश